22 मार्च 1982 मराठा समाजाच्या नव्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाची सुरुवात होती. खरं तर हा मराठा आरक्षणाचा जो पेटलेला प्रश्न आहे ना, तो तेव्हाच मार्गी लागला असता. पण खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. हे सर्वाबद्दल तुम्हाला मी सांगतो, पण सध्या काय सुरू आहे ते थोडक्यात समजून घ्या. मराठ्यांच्या नादी लागू नका, अन्याय सहन करणार नाही. आरक्षणाचा प्रश्न सोडवा, नाहीतर तुमच्या खुर्च्याच टिकणार नाहीत. अर्थात हे वाक्य आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे. आरक्षण द्या नाहीतर परिणामांना तयार राहा, असं म्हणत सरकारला कायमच शिंगावर घेणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. त्याच्या मागे कारणंही तशीच आहेत. आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षणासाठीचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालंय. पण यंदाचं जरांगे पाटलांचं हे आंदोलन वेगळं आहे. रखरखत्या उन्हात समाजासाठी आपण आंदोलन करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसारच आंतरवाली सराटीमध्ये आज सकाळी त्यांच्या आंदोलनाला 10 वाजता सुरुवात झाली आहे. या सर्व घडामोडींमध्ये, घटनाक्रमामध्ये मराठा आरक्षण नेमकं रोखलं कुणी? आरक्षणाचा मुद्दा हा प्रलंबित का राहिला? त्याचा इतिहास नेमका काय आहे आणि नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात, या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. नमस्कार, मी समीर मोरे आणि आपण पाहताय थोडक्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात काही मुद्दे असे असतात जे फक्त निवडणुकीपुरते मर्यादित राहत नाहीत. ते समाजाच्या भावना, अस्मिता आणि भविष्यासोबत थेट जोडले जातात. आणि मराठा आरक्षण हा त्यातलाच सर्वात मोठा आणि सर्वात संवेदनशील मुद्दा. खरं तर गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने अनेक मोर्चे पाहिले, लाखोंच्या संख्येने निघालेले शांत मराठा क्रांती मोर्चा पाहिले, तरुणांच्या आत्महत्या पाहिल्या, राजकीय आश्वासनं पाहिली, कायदे झाले ते कोर्टात टिकले नाहीत, सरकारं बदलली, पण प्रश्न मात्र तसाच राहिला. मराठ्यांना आरक्षण कधी मिळणार? पण प्रश्न फक्त एवढाच नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही मिळणार. खरा प्रश्न काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. तर खरा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण नेमकं कोणी रोखलं? राजकारणाने, कोर्टाने, संविधानाने की एकमेकांवर दोष ढकलणाऱ्या सत्तांनी? हे समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात जाऊया. 1980चं दशक. महाराष्ट्र वेगाने बदलत होता. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये उद्योगधंदे वाढत होते. पण ग्रामीण महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळीच होती. मराठा समाजातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून होता. जमीन सतत विभागली जात होती, शेतीचं उत्पन्न घटत होतं आणि शिक्षणाचा प्रसारही अपेक्षित वेगाने होत नव्हता. परिणामी हजारो मराठा तरुण रोजगाराच्या शोधात मुंबई, ठाणे आणि इतर शहरांकडे वळत होते. त्यापैकी अनेक जण माथाडी कामगार म्हणून काम करत होते. याच काळात एक व्यक्ती मराठा समाजाच्या प्रश्नांकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. ते म्हणजे अण्णासाहेब पाटील. अण्णासाहेबांना जाणवत होतं की समाजातील आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दिवसेंदिवस वाढत चाललंय. फक्त राजकीय प्रतिनिधित्व असून चालणार नाही, तर शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्येही समाजाला संधी मिळणं आवश्यक आहे. याच विचारातून त्यांनी राज्यभरातील विविध मराठा संघटना, मंडळं आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला. पुढे याच प्रयत्नातून मराठा महासंघाची उभारणी झाली आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पहिल्यांदाच संघटित स्वरूप प्राप्त झालं. आता तो विषय सांगतो ज्याने मी व्हिडिओची सुरुवात केली होती. तर तारीख होती 22 मार्च 1982. मुंबईत अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी पहिला मोठा मोर्चा निघाला. हा फक्त मोर्चा नव्हता, तर मराठा समाजाच्या नव्या राजकीय आणि सामाजिक संघर्षाची सुरुवात होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले. सरकारने या सर्व मागणीचा विचार करण्याचं आश्वासन दिलं, पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. मोर्चानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचं दुःखद निधन झालं. ज्यांनी चळवळीची मशाल पेटवली तेच नेतृत्व अचानक काळाच्या पडद्याआड गेलं. मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील जाणं हा मोठा धक्का होता. त्यामुळे आरक्षणाचा लढा हा काही काळ मंदावला, पण तो संपला का? तर तो संपला नाही. अण्णासाहेबांच्या निधनानंतर मराठा महासंघ आणि इतर सामाजिक संघटनांनी ही मागणी जिवंत ठेवली. 1980 आणि 1990च्या दशकात विविध स्तरांवर आंदोलनं, निवेदनं, सभा आणि मोर्चे सुरूच राहिले. मात्र राज्य सरकारकडून कोणताही ठोस निर्णय होत नव्हता. दरम्यानच्या काळात 1995 मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. न्यायमूर्ती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नाचा अभ्यास सुरू झाला. मराठा समाजाला मोठ्या अपेक्षा होत्या.
आयोगाच्या निष्कर्षांमुळे कदाचित आरक्षणाचा प्रश्न मोकळा होईल अशी आशा सामान्य मराठा समाज व्यक्त करत होता. मात्र अपेक्षेप्रमाणे स्पष्ट निर्णय समोर आला नाही. यानंतर हा विषय न्यायमूर्ती बापट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडे गेला. आयोगाने सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निकषांचा अभ्यास केला, पण अखेरीस आयोगाने मराठा समाजाला मागासवर्गीय मानण्यास नकार दिला आणि आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला नाही. या निर्णयाने मराठा संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली. राज्यभर आंदोलनं पेटली. सभा, मोर्चे, रास्ता रोको आणि निदर्शनांची मालिका सुरू झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. समाजात अशी भावना निर्माण झाली की दशकानुदशके चाललेल्या संघर्षाकडे पुन्हा दुर्लक्ष केलं जातंय. साल आलं 2000 नंतर हा प्रश्न पुन्हा राजकीय केंद्रस्थानी येऊ लागला. मराठा सेवा संघांसारख्या संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं उभी केली. वाढती बेरोजगारी, शेतीचं संकट आणि शैक्षणिक स्पर्धेमुळे आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत गेली. 2009 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्यासाठी सराफ आयोग नेमला. आता सरकारकडून पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला होता. मात्र काही महिन्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आदर्श घोटाळा समोर आला आणि या आदर्श घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपद अशोक चव्हाणांना सोडावं लागलं आणि मुख्यमंत्रीपदी आले पृथ्वीराज चव्हाण. या काळात नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन झाली होती. या समितीने काय केलं तर या समितीने राज्यभर दौरे केले, विविध संघटनांची मतं जाणून घेतली आणि सामाजिक आर्थिक आकडेवारीचा अभ्यास केला. तारीख आली आहे 27 फेब्रुवारी 2014. समितीने आपला अहवाल सादर केला आणि अखेर या अहवालात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पहिल्यांदाच सरकारकडून सकारात्मक पाऊल उचललं जाणार असल्याची चिन्ह दिसू लागली होती. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस 25 जून 2014. राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण जाहीर केलं. मराठा समाजासाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. अनेकांना वाटलं होतं की आता 4 दशकांचा आपला संघर्ष संपला, लढाईला यश आलं. मात्र खरी लढाई तर इथंच सुरू होणार होती. कारण सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी इंदिरा साहनी प्रकरणात आरक्षणाची कमाल मर्यादा 50% निश्चित केली होती. महाराष्ट्रात आधीच 52% आरक्षण अस्तित्वात होतं. त्यात आणखी 16% म्हणजे एकूण आरक्षणाची मर्यादा झाली 68%. आता 68%वर आरक्षण पोहोचले. या निर्णयाला लगेच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. याच काळात महाराष्ट्रात सत्तांतर झालं. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता गेली आणि भाजप शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. 14 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. हा निर्णय मराठा समाजासाठी मोठा धक्का होता. राज्य सरकारने दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र 18 डिसेंबर 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला. पुन्हा एकदा मराठा समाजाची अपेक्षा आणि वास्तव यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. यानंतर सरकारने नव्याने माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं. न्यायालयात अधिक मजबूत बाजू मांडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र 13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेल्या निर्घृण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेनंतर मराठा समाज अभूतपूर्व प्रमाणात एकवटला. एक मराठा लाख मराठा ही घोषणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. छत्रपती संभाजीनगरपासून मुंबईपर्यंत, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत लाखो लोक शांततेत रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे या मूकमोर्चांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. ना मोठी भाषणं, ना हिंसाचार, फक्त लाखोंचा शांत संताप. या आंदोलनांनी राज्य सरकारवर प्रचंड दबाव निर्माण केला. अखेर नोव्हेंबर 2018 मध्ये फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारं विधेयक मंजूर केलं. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करण्यात आलं. 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या आरक्षणाला वैधही ठरवलं. मात्र 16% कमी टक्केवारी ठेवण्याची सूचना केली. आता असं वाटत होतं की अखेर हा संघर्ष यशस्वी झालाय. पण हा विषय अजूनही संपलेला नाहीये बरं का. आता एंट्री होती वकील दाम्पत्य असलेल्या सदावर्ते पती पत्नीची. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
हे सर्व प्रकरण जे आहे ते प्रकरण घटनापीठाकडे गेलं. देशभरातील आरक्षण व्यवस्थेवर परिणाम करू शकणारी ही सुनावणी ठरली. अनेक दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. न्यायालयाने स्पष्ट केलं की 50% मर्यादा ओलांडण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुरेसं असामान्य कारण सिद्ध करू शकलेलं नाही आणि पुन्हा एकदा मराठा समाजाचा संघर्ष सुरुवातीच्या टप्प्यावर आल्यासारखं वाटू लागला. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक संघर्षाला नवं नेतृत्व मिळतं. 2023 साल आलं. आंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आणि या आंदोलनातून मनोज जरांगे पाटील हे नवं नेतृत्व राज्यासमोर उभं राहिलं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि ज्या मराठा कुटुंबांच्या नोंदी कुणबी उल्लेख आढळतो त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं. सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरू झालेलं हे आंदोलन 1 सप्टेंबर 2023 रोजी आंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी आंदोलनं, रास्ता रोको आणि निदर्शनं झाली. वाढता दबाव लक्षात घेऊन राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. सरकारने कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचं आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी सप्टेंबर 2023 मध्ये आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर राज्य सरकारने मराठवाड्यासह विविध भागांमधील जुन्या महसूल नोंदी, निजामकालीन अभिलेख, जमीन दस्तऐवज आणि हैदराबाद गॅझेटमधील नोंदी तपासण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली. सरकारचा प्रयत्न असा होता की ज्या मराठा कुटुंबांच्या पूर्वजांची कुणबी म्हणून नोंद सापडेल त्यांना ओबीसी प्रवर्गातील लाभ मिळू शकतील. दरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारवर सतत दबाव ठेवत आंदोलन अधिक तीव्र करण्याचे इशारे दिले. 2024च्या सुरुवातीला सगळे सोयरे हा नवा मुद्दा पुढे आला. जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीकडे कुणबी नोंद सापडली तर त्याच्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारने या मागणीवर सकारात्मक भूमिका देखील घेतली आणि ही भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजात समाधानाची भावना निर्माण झाली. मात्र ओबीसी संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यांच्या मते हा निर्णय म्हणजे पूर्ण मराठा समाजाला मागच्या दाराने ओबीसी आरक्षणामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न होता. याच काळामध्ये मराठा आणि ओबीसी संघटनांमधील संघर्ष अधिक स्पष्टपणे समोर येऊ लागला. फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीबाबतचा विस्तृत अहवाल सरकारकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच एसीबीसी म्हणून 10% आरक्षण देणारं विधेयक मंजूर केलं. सरकारचा यावेळी दावा होता की हे आरक्षण ओबीसी कोट्याला धक्का न लावता स्वतंत्र स्वरूपात देण्यात येते. या निर्णयाचं मराठा समाजात स्वागत झालं. मात्र घटनातज्ञ आणि विरोधकांनी हा निर्णय न्यायालयात टिकणार का असा प्रश्न उपस्थित केला. कारण 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याच प्रकारचं आरक्षण रद्द केलं होतं. याच काळात लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी तयार होत होती आणि मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय मुद्दा बनला. मनोज जरांगे यांनी राज्यभर दौरे केले आणि हे दौरे करत असताना त्यांनी सरकारवर सडकून टीका देखील केली. विविध राजकीय पक्षांनीही या प्रश्नावर आपापली भूमिका स्पष्ट करण्यास यावेळी सुरुवात केली होती. 2024च्या शेवटी आणि 2025च्या मध्ये सगळे सोयरे, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी कोट्याच्या मुद्द्यावरून वाद आणखी वाढला. ओबीसी नेत्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं तरी चालेल, पण ओबीसी आरक्षणाला धक्का बसता कामा नये. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी सरकारवर आश्वासनपूर्ती न केल्याचा आरोप करत आंदोलन सुरूच ठेवलं. महसूल विभागामार्फत लाखो जुन्या नोंदींची तपासणी सुरूच होती. मात्र प्रत्यक्ष कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याची टीका आंदोलकांकडून करण्यात आली. या काळात मोठ्या मोर्चांऐवजी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला. गावागावात कार्यकर्त्यांचं जाळं उभं करण्याचा प्रयत्न झाला आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ आंदोलनापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या स्वरूपात विकसित होत गेला. 2026 पर्यंत येताना सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले असले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघालेला नाही. आंतरवाली सराटी लाठीचार्ज पासून सुरू झालेल्या या नव्या पर्वात कुणबी नोंदी शोध मोहीम,
सगळे सोयरे फॉर्म्युला, स्वतंत्र 10% SCBCचं आरक्षण, ओबीसी संघटनांचा विरोध आणि न्यायालयीन लढाया असे अनेक टप्पे पाहायला मिळाले. एका बाजूला सरकार मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत होतं, तर दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्ते आणि विविध संघटना या प्रयत्नांच्या परिणामकारकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे 1982 मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेला आणि पुढे विविध टप्प्यातून विकसित झालेला हा संघर्ष आजही सुरूच आहे. फरक फक्त एवढाच की आता या आंदोलनाचा चेहरा मनोज जरांगे पाटील झालेत आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात संवेदनशील, गुंतागुंतीचा आणि निर्णायक विषय बनलाय. गावागावातून लोक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू लागले. उपोषणं, सभा, मोर्चे आणि साखळी आंदोलनाची नवी मालिका सुरू झाली. आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, मुख्यमंत्री आहेत, पण प्रश्न अजूनही तसाच आहे. 1982 मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी पेटवलेली मशाल अखेर आपल्या इच्छित स्थळी पोहोचणार का? 4 दशकांहून अधिक काळ चाललेल्या या संघर्षाला कायमस्वरूपी तोडगा मिळणार का? पण खरा प्रश्न अजूनही तसाच आहे. मराठा आरक्षण खरंच कोणी रोखलं? कोर्टाने, राजकारणाने, की वेळेवर कायमस्वरूपी तोडगा न काढणाऱ्या व्यवस्थेने? आणि सर्वात महत्त्वाचं, या संघर्षाचा शेवट नेमका कुठे होणार? या सर्व घडामोडींवर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि थोडक्यातला यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला विसरू नका.